गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणावज्ञानदानस्य घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपुत्र तया आचरिता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी हा खटखटाई उकटी या मृत्यू लोकीचे उकराटे येथ अर्जुना अवचटे जलमलाशी तो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेल्या ओव्या ईश्वरी ज्ञानास्कार ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि या 9व्या अध्यायामध्ये 33 क्रमांकाच्या श्लोक खाली आलेल्या या शेवटच्या 2 ओव्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहा खटखटा ओखटे या मृत्यू लोकीचे उभराटे अर्जुना या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये सर्व उलट आहे येथ अर्जुना अवचटे जन्मलाशी तू या मृत्यू लोकामध्ये तू जन्माला आलास तर काय कर तरी जडजोडून या वहिलाने या भक्तीच्या वाटेला जिया पावशी अवेंग निज धाम माझे तू या ठिकाणी भक्ती कर आणि या भक्तीच्या जर वाटेला लागलास तर तू माझा असणार अवेंग माझा असणार निजधाम या निजधामाला तू प्राप्त होशील असा या ठिकाणी ओवीचा सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी अर्थात प्रवचन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे असा आज या ठिकाणी श्री क्षेत्र बारामती जिल्हा पुणे या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आमचे असणारे मित्र गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी असणाऱ्या राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये आदरणीय परमपूज्य पूजनीय हरिभक्त पारायण विलासराव ज्ञानदेवराव निंबाळकर दिघी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या पवित्र या ठिकाणी भूमीमध्ये या ठिकाणी त्यांचा 1949 साली या ठिकाणी जन्म झाला आहे आणि त्यांचे या ठिकाणी आज अमृत महोत्सवी अर्थात 75वी या ठिकाणी साजरी करत असताना एक अभिष्ट चिंतन करत असताना या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा तसेच या ठिकाणी त्यांचा असणारा लग्नाचा वाढदिवस 44वा साधारणतः वाढदिवस आहे लग्नाचा त्यांचा आणि त्यांचा स्वतःचा 75वा वाढदिवस असा या ठिकाणी दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे आपल्या प्रवचन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी अखिल पुत्र ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला आपणा सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या भगवंताला विनंती करतो आमच्या असणाऱ्या ठिकाणी परमस्नेही आणि उत्तरपरायण परमपूज्य विलासराव ज्ञानदेवराव निंबाळकर आणि त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती पुष्पाताई विलासराव निंबाळकर यांना आतापर्यंत भगवंतात तुम्ही या ठिकाणी चांगलं आयुष्य आरोग्यदायी यशदायी फलदायी आरोग्य या ठिकाणी दिलेलं आहे पुढं भविष्यात त्यांना या ठिकाणी जसं आता आपण अमृत महोत्सव त्यांचा साजरा करत आहोत
तसा या ठिकाणी शतक महोत्सव या ठिकाणी याचा साजरा व्हावा अशा प्रकारची एक त्या परमात्म्याकडे प्रार्थना करतो आणि माझ्या प्रवचन रूपी श्रीकडे या ठिकाणी बोलतो. त्यांचा असणारा सर्व परिवार खूप थाटा माटामध्ये या ठिकाणी हे भाग्य असे या ठिकाणी अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी एक सगळ्यात स्तुत्य उपक्रम असा आहे. या चारही परिवाराचा या ठिकाणी मी आभार मानतो. निंबाळकर असतील, गाडगे असतील, नागवडे असतील आणि गायकवाड परिवार या सर्वांचा एक आभार मानतो. का आभार मानतो? वाढदिवस तर या ठिकाणी करतात, परंतु त्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी भगवत चिंतन करावं, त्या ईश्वराची, त्या पांडुरंग परमात्म्याची, त्या संतांची काही सेवा करावी याच्यासाठी या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेचं आयोजन केलं. बाकीचे वाढदिवस होतात, भरपूर या ठिकाणी चालतं, काही पण चालतं, पण गायकवाड साहेब ही फार या ठिकाणी चांगली आनंदाची गोष्ट, एक आगळा वेगळा पायंडा तुम्ही या ठिकाणी बारामती शहरामध्ये या ठिकाणी केलं. तर त्यांच्या निमित्ताने कीर्तन प्रवचन, असं कीर्तनाचंच आयोजन होतं. आपल्याला वेळेचा अभाव असल्यामुळे आपण प्रवचन करतोय. या ठिकाणी एक ईश्वर चिंतन या ठिकाणी घडतंय. कारण वास्तविक पाहायला गेलं तर यांच्या आयुष्यासाठी आज त्यांच्यामुळं या दाम्पत्यामुळे या ठिकाणी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. सगळे सोयरे मित्रमंडळी, आपेष्ट, विशेष करून आमचा सर्व नामधारक परिवार. का? कारण ते एक हरिभक्त परायण आहेत. स्वतः त्यांनी या ठिकाणी त्या नामाचा अनुभव घेतलेला आहे. स्वतः सद्गुरूंना शरण गेलेला आहे, त्या भक्तीला ते लागलेले आहेत. सर्वच परिवार असणारे त्या भक्तीमध्ये या ठिकाणी आहेत. म्हणून ही सद्बुद्धी या ठिकाणी निर्माण झाली की वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन ठेवावं. म्हणून आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी जे काही घेतलेले उभी आहे, त्या उभीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करतायत. काय सांगतायत? भगवंत या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात, अहा खटखटाये उमटे या मृत्यू लोकीचे उपराटे. आपण ज्या लोकांमध्ये आता खुर्चीवरती बसलोय ना, ते कोणतं लोक आहे? मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हणतात त्याला. काय म्हणतात? मृत्यू लोक. या लोकाला मृत्यू लोक का म्हणतात? इथं आलेल्या प्रत्येकाला या ठिकाणी मृत्यूच्या मुखी पडावं लागत, म्हणून मृत्यू लोक या लोकांना म्हणतात. आणि अशा मृत्यू लोकांमध्ये अर्जुना तू अवचटे म्हणजे अचानक जन्माला आलास. आपण पण अचानक जन्माला आलो, पण इथं जन्माला आल्यानंतर तू काय केलं पाहिजे? अर्जुनाला उपदेश करतात, तू इथं जन्माला आला, मनुष्याच्या जन्माला आला, तू भक्ती कर. कारण भक्ती करण्यासाठी अर्जुना तुला नराचा नारायण होण्यासाठी या ठिकाणी हा नरदेह भेटलेला आहे. म्हणून तू भक्ती कर. भक्ती जर तू केली नाही तर या ठिकाणी मनुष्य जन्म या ठिकाणी वायाला जातो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात वायाला जातो. म्हणून जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया. ऐका मंडळी, जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया. मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया. जन्म घालू नये माया, जन्म घालू नये माया. संत नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात, मरणाआधी सावध व्हावे, आपुले हित साधूने घ्यावे, जन्म घालू नये वाया. हा मानवाचा जन्म वायाला घालू नये. तुम्ही म्हणतात महाराज या ठिकाणी आमचा कुठं जन्म वायाला चाललाय? मानवाच्या जन्माला येऊन जर भक्ती नाही केली तर आपला जन्म वायाला जातो. जो आपला
आपलं जे जीवन आपल्याला या देहामध्ये जे काय आयुष्य भेटलेलं आहे ना, ती भगवत चिंतनामध्ये या ठिकाणी जर गेलो तर आपला तो काळ या ठिकाणी सार्थकी लागतोय. आणि भगवत चिंतनाविरहित जो या ठिकाणी आपला काळ जातो ना, तो निरर्थक जातो. म्हणून जन्म घालू नये वाया. सुंदर या ठिकाणी आपल्याला असा नरदेह भेटला. या ठिकाणी आपलं आयुष्य चाललंय पहा. आपलं आयुष्य वाढतंय. वाढदिवस करतो ना आपण, केला ना आता भाऊंचा वाढदिवस आहे, आनंदाच्या वातावरण. काय आयुष्य जात आहे पहा. आपलं आयुष्य जातंय. आयुष्य कमी होतंय का वाढतंय? आयुष्य कमी होतंय, वय वाढतंय आणि आयुष्य कमी होतंय. मग आता या ठिकाणी आपण त्याचा विचार करावा. जे या देहामध्ये आपल्याला ईश्वराने या ठिकाणी घास आणि श्वास हे मोजून दिलेले आहेत. दोन गोष्टी आपल्याला श्वास या ठिकाणी मोजून दिलेले आहेत बरं का. आपल्याला ईश्वराने जे घास मोजून दिले आहेत, म्हणून जेवण करत असताना ताटामध्ये खरकटं राहू देऊ नये. कारण जर ते खरकटं राहिलं, अर्धच तसं ठेवलं तर ते घास संपून जातात, पण श्वास शिल्लक असतात. त्याला अन्न करता या ठिकाणी जावं लागतं बरं. शेवटच्या टाइमाला या ठिकाणी काहींना जात नाही, ते अन्न संपलेलं असतं त्यांचं. आणि श्वास संपले तर या ठिकाणी आपलं आयुष्य संपलं. आपल्या श्वासाला या ठिकाणी आयुष्य म्हणतात. आणि ते श्वास या ठिकाणी आपले मोजून दिलेत आपल्याला ईश्वराने, देवाने मोजून दिलेत. प्रत्येकाला मोजून दिलेले श्वास आहेत. तुमच्या एका श्वासाची किंमत किती कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी समजली. व्हेंटिलेटर लावलं ना, यावेळेस या ठिकाणी समजलं एका श्वासाची किंमत किती आहे माहितीये का? एका श्वासाची किंमत संत कबीर महाराज त्यांच्या मुलाला सांगतात, ऐका. कबीर कहे कमाल को, कबीर कहे कमाल को, क्यों बजावत है ढोल, एक सांस निकल गया तो तीनों लोगों का मोल. हे तीन लोकांचं मोल. तीन जरा काही तर तुला करायची आपल्याला, काय भाऊंची तुला करायची आता इथं. हे तीन लोक या ठिकाणी स्वर्गाचे दिले ना. कशाचे? स्वर्गाचे. आपल्या वजना एवढं सोनं जरी दिलं ना तर एक श्वास भेटत नाही. आणि जर भेटत असला तर या ठिकाणी जगात किती श्रीमंत माणसं घेतले असतं, आयुष्य विकत घेतलं असतं. असे माणसं नाही तर जगाच्या श्रीमंताच्या यादीमध्ये नाही या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी एक श्वास या ठिकाणी एक्स्ट्रा भेटत नाही. म्हणून दिलेले ईश्वराने दिलेले श्वास प्रत्येक श्वासागणीच या ठिकाणी भगवत चिंतन करावं. जो करतो त्याचं आयुष्य या ठिकाणी खरोखर वाढत चालतं. भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर या ठिकाणी आपण श्वास घेतले, जेवढे श्वास भगवंताच्या स्मरणामध्ये जातात तेवढे श्वास आपले मायनस होत नाहीत. भगवत चिंतनामध्ये जाणारे श्वास मायनस होत नाहीत. म्हणून या ठिकाणी त्या मनुष्याचं आयुष्य वाढतं जर प्रत्येक श्वासाकडे जर नामस्मरण केलं तर. म्हणून या ठिकाणी जो नामस्मरण करत नाही ना त्याच्यासाठी म्हणतात जन्म घालू नये वाया. जन्म आपला वायाला घालू नये. मनुष्य जन्म या ठिकाणी सुदैवाने प्राप्त झालेला आहे आपल्याला. मला सांगा बरं, भाऊंच्या या ठिकाणी एवढ्या माठामध्ये या ठिकाणी 75वी आपण साजरी करतोय, आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतोय. आता 75 वर्षाच्या पुढची जागा पण असतील, त्यांचं काय या ठिकाणी त्यांचे वारस काय करतात का? त्यांचं नाही करत. हे 100 वर्षाचे काही प्राणी पण असतात पृथ्वी तलावावरती नसतील का? त्यांचं काय केलं जातंय का? हे इतरांचं काय केलं जात नाही. त्यांना ते करावं असं समजत नाही. या परिवाराला या ठिकाणी कळालं की आपल्या वडिलांचे आपल्या किती उपकार आहेत. आमच्या असणाऱ्या तेजश्रीताई, मंजुताई, राजेश्रीताई आणि त्यांचे असणारे सुपुत्र भाऊंचे विजयेश या ठिकाणी आणि त्यांचे सुनबाई मधुराताई, त्यांचे असणारे या ठिकाणी 2 नातू
चार या ठिकाणी नाती असा असणारा परिवार, यांना या ठिकाणी आपल्या आजोबांचं, आपल्या सासऱ्यांचं, आपल्या वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत, आपल्या मालकांचे आपल्या उपकार आहेत, म्हणून ते उपकाराची फेड करण्यासाठी एवढा खर्च आणि एवढा या ठिकाणी थाटमाट, हे बाकीच्याला कळत नाही बरं का. हे पशु पक्ष्याला या ठिकाणी कळतं का उपकार, हे कळत नाही. इतर युनियाच्या ठाई हा तो विचारची नाही, इतर योनींना या ठिकाणी हे विचार नाही यांच्या डोक्यात येत. आपले वाडवडिलांचे आपल्यावरती ऋण येतं, फार ऋण येतं आपल्यावरती. सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी ऋण आहे ते म्हणजे पितरांचे ऋण, म्हणजे आपल्या वाडवडिलांचे आपल्यावरती ऋण आहे, आपल्यावरती आपल्या समाजाचा ऋण आहे, आपल्यावरती या ठिकाणी ईश्वराचा ऋण आहे, भगवंताचं ऋण आहे आपल्याला. आपल्यावरती काय ऋण आहे, भगवंताने या ठिकाणी असा सोन्यासारखा या ठिकाणी पवित्र असा मानव देह आपल्याला भगवंताने अर्पण केला. म्हणून मनुष्य देह आला त्याने या ठिकाणी त्या परमात्म्याचं ध्यान करावं, त्या परमात्म्याचं नामस्मरण करावा. नामस्मरण जर केलं तर या ठिकाणी त्याची जाणीव ठेवली, भगवंताने हा जो दिलाय ना देह त्याची जाणीव ठेवली असं गृहीत धरलं जातं. आणि जर नामस्मरण नाही केलं तर त्यांनी उपकार केले आपल्याला मानव देह देऊन. हा मानव देह दिला, त्यांनी उपकार केले, किती उपकार आहेत, भगवंताचे अनंत उपकार आहेत. म्हणून मनुष्य देहाला आल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण करावं, त्याची भक्ती करावा. कारण भक्ती फक्त या देहामध्ये करता येते, परमार्थ या देहामध्ये करता येते, बाकीच्या योनी मध्ये परमार्थ करता येत नाही. म्हणून अर्जुना तू या ठिकाणी भक्ती कर. अर्जुनाला काय सांगतात भगवान, तू भक्ती कर, भक्ती कर. मनुष्य देहाला येऊन जो मनुष्य भक्ती करत नाही त्याला आमच्या संतांच्या भाषेत पशु म्हणतात. एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे पहा, पैठणचे एकनाथ महाराज, त्यांच्या त्या हरिपाठामध्ये एक वाक्य असं आलंय, भक्ती विना पशु कशाशी वाढला. भक्ती विना, भक्ती नसेल तर तो कोण, पशु. म्हणून या ठिकाणी मानवाच्या जन्माला आल्यानंतर या ठिकाणी भक्ती करावा. भक्ती करण्यासाठी या ठिकाणी सुंदर या ठिकाणी हा मनुष्य जन्म या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. खूप या ठिकाणी मला हे ज्यावेळेस आमच्या सर्व ताईंनी भाऊनी या ठिकाणी सगळं नियोजन पाहिलं ना, काय भाऊंचा जन्म या ठिकाणी 1949 साली या ठिकाणी झाला. एकटेच होते जन्माला येताना. कोण होतं फोटोग्राफर त्यावेळेस कोण कोण होतं, एकटेच होते. हा, त्यांच्या जन्माच्या टायमाला पहिले एकटेच होते. पहिले एकच फोटो काढला त्यांचा, ते एकटेच होते. बघा या ठिकाणी त्याच्या मी दृष्टांत सांगणार आहे. मला ती आठवला माझ्या सद्गुरू पांडुरंगदादा मडके या ठिकाणी उदाहरण सांगायचे माझे सद्गुरू. आता उठा खूप दिवसातून मला आठवलं पाहिल्यानंतर. म्हणजे या ठिकाणी हे आपलं जे जीवन आहे ना, ही एक रेल्वे गाडी आहे. काय म्हणायची, हे रेल्वे गाडी. जसं या ठिकाणी आता तुमचं बारामती रेल्वेचं स्टेशन आहे आणि बारामती रेल्वेच्या स्टेशनवरती आपण गेलो, तिकीट काढून डब्यामध्ये बसलो. बसल्यानंतर या ठिकाणी ती गाडी हलते. आपण प्रथम एकटेच बसलेलं आहे डब्यामध्ये, ती गाडी हलते, बाकीचे असतात, पण शेजारी पाजारी त्या डब्यामध्ये आणले. आपण बसलो ना, कोणी इकडे बसलो, या भाऊ या या ठीक आहे, इथं जागा इकडे बसा, इकडे जण बसा. या ठिकाणी पुढे शिरसुपला गेलं ना, काही मंडळी परत या गाडीत डब्यात चढत होते. त्या डब्यात चढतात. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आणि या ठिकाणी या त्या डब्यात चढली. या ठिकाणी पुढे या ठिकाणी या गुरीबेलला गेलं ना, त्या स्टेशनला, तिथं या ठिकाणी काही मंडळी त्या डब्यामध्ये आपलं जीवन कसं आहे ते सांगतो मी. हे मनुष्य देह रूपी या ठिकाणी डब्बा आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हे संसार रूपी या ठिकाणी डब्यामध्ये या ठिकाणी आपण भाऊ पहिले बसले बरं का. किती केव्हा बसले ते त्या संसार रूपी डब्यामध्ये 1949 साली या ठिकाणी त्या डब्यामध्ये बसले ते. त्यानंतर या ठिकाणी पुढे आले तर या ठिकाणी त्यांचं शिक्षण मित्र मंडळी या ठिकाणी दाखवली ना, है का नाही, ती शिक्षणच ना. मग शिक्षणासाठी अनेक त्यांचे मित्र मंडळी जोडले गेले त्या डब्यामध्ये.
हे संसार मध्ये बरं का. पुढे गेल्यानंतर सहचारिणी आमच्या पुष्पाताई या ठिकाणी त्या डब्यामध्ये घुसले. त्या संसार डब्यामध्ये कोण घुसलं बरं. आणि मग तिथून पुढे या ठिकाणी त्या डब्याला रंग यायला लागला. रंग यायला लागला या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी एक 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 3 मुली, त्यानंतर एक मुलगा की त्या डब्यामध्ये बसला. आणि आता ह्या संसाराचा डब्बा मस्तपैकी या ठिकाणी आता ते रंगलेला आहे. आता तिच्यात आपण रंगलो त्या डब्यामध्ये गप्पा मारायला, डब्यात किंवा डब्यातच गप्पा मारायला नाटवतो. किती रमून जातो. आता तिथून पुढचा प्रवास फक्त माहिती नाही. जेवढा प्रवास होता तेवढा टाकलाय तुम्ही. पुढचा प्रवास आपला आहे. पुढचा पण प्रवास आहे. आपली इच्छा आहे, माझी वैयक्तिक इच्छा आहे, या ठिकाणी बाहुनला या ठिकाणी शतक महोत्सव या ठिकाणी पर्यंत तरी कमीत कमी प्रवास यावा. तिथपर्यंत प्रवास यावा. मंडळी या ठिकाणी या डब्यामध्ये या ठिकाणी एक 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 चढत आले का नाही. या फोटोमध्ये एक 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 डब्यात चढत आलं. कालांतराने या ठिकाणी एक 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 उतरत जात बरं का. एक एक उतरत जात. परंतु ती उतरण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी ज्या कामासाठी या ठिकाणी आलो ना, म्हणजे या ठिकाणी आता पुढं पुन्हा स्टेशन आलं, बुरुळी स्टेशन आलं. तिथं काय या ठिकाणी त्या डब्यामध्ये बसले. आणि पुढे आता पुण्याला गेल्यावर काय होतं, सगळ्यांना तिकीट संपलं. या ठिकाणी परत या ठिकाणी आपल्या सर्वांचं आयुष्य संपतं. म्हणून ते आयुष्य संपण्याच्या अगोदर ज्याच्यासाठी देवाने आयुष्य दिलं ना, आमचे साधू संत काकडीच्या अभंगामध्ये सांगतात, आयुष्य जात आहे काळ तसे महा स्वहिताचा गोरवा ध्यानी रहा श्री हरीच्या धनदारा पुत्र जन. आता आयुष्य या ठिकाणी आपलं जाते बरं का. हे आपलं आयुष्य या ठिकाणी चाललेलं आहे. कुठपर्यंत कोणाचं असेल ते काय सांगता येत नाही पुढं. परंतु त्याच्या अगोदर हे आयुष्य वायाला जाऊ दे नये, वायाला जाऊ देऊ नये. भगवंताच्या नामस्मरणामध्ये भाऊला या ठिकाणी स्वतःचं हित कळलं. साधारणतः 7-8 वर्षापूर्वी त्यांनी नामाचा अनुग्रह घेतला, सद्गुरू केला. दोघा पण उभे येताना त्यांच्या आयुष्याचं त्यांनी कल्याण करून घेतलं. आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जे बोलवलंय ना, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने हे जे सेवा ठेवली ना, याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे या मंडळींचं, की या ठिकाणी जसं आम्हाला आमच्या आयुष्याचं सार्थक करता आले, तशी सार्थकता करता आली. सार्थकता केव्हा होते आयुष्याची, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली या. आम्हाला त्या परमात्म्याने आत्मरूपी या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन झालं सद्गुरू कृपेने. आणि ते या ठिकाणी आमचे असणारे जमलेले नातेवाईक यांना पण या ठिकाणी ते दर्शनाचा लाभ व्हावा, त्यांना पण या ठिकाणी त्या उपदेश सद्गुरूंचा बोध भेटावा, या उद्देशाने या ठिकाणी प्रवचनाचं आयोजन केलं. हे कळावं या ठिकाणी मनुष्य देह या ठिकाणी आपल्याला कसा भेटलाय. सहजासहजी मनुष्य देह भेटलेला नाही. काय अनेक जन्म आपण घेतले. कुत्रे मांजर गाया म्हशी शेळ्या बकरे उंदर पशु पक्षी पाषाण जलचर भूचर वनचर खेचर यांच्या योनीमध्ये भटकंती करत 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 तरी सुदैवाने या ठिकाणी हा सोन्यासारखा मनुष्य जन्म या ठिकाणी आपल्याला भेटला आहे. आता हा जो भेटलेला जन्म आहे या ठिकाणी, तो या ठिकाणी काय कायचं या ठिकाणी संपत आलं बरोबर. काय स्टॉप आल्या जवळ काय सांगता या महाराजांचं या ठिकाणी कुठं स्टॉप असेल ते स्टॉप आल्या तर उतरायचे, गाडीत चढायचे. या ठिकाणी जसे स्टॉप होते ना तसे उतरायचे पण स्टॉप होते. कालांतराने या ठिकाणी उतरावं तर काय, ज्याचं तिकीट संपलं त्याला आमचे सद्गुरू म्हणायचे, ज्याचं तिकीट त्या संपलं त्याला हे तिकीट काढले, 200 रुपये तिकीट काढलेलं आहे आपण.
आणि हे जे आयुष्य आहे ना या ठिकाणी आपण चांगल्या मार्गाकडे या ठिकाणी वापरावं, भगवंताचं या ठिकाणी चिंतन करावं. तेव्हा ही आयुष्य आपल्याला ज्याच्यासाठी मिळालं होतं ना, कशासाठी? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी विदलासे. या आयुष्याच्या साधनाने मनुष्य देहामध्ये जे आयुष्य भेटले त्या आयुष्याच्या साधनाने आपल्याला एक पद प्राप्त करायचे. कोणतं? राजकारणाचं पद घेऊ नये या ठिकाणी. हे पद प्राप्त सगळ्यांना करता येतं आणि ते करण्यासाठी मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालाय, तो म्हणजे सच्चिदानंद पदवी घेणे. कोणती पदवी घ्यायची? सत, चित आणि आनंद. घेतली का? कुणी कुणी घेतली? ज्यांनी घेतली असं ते धन्य, पण ज्यांनी ती पदवी आणि घेतली नाही ती या ठिकाणी पदवी मिळती सद्गुरूकडे. काय ती पदवी या ठिकाणी घ्या बरं. कोणती? सत, चित आणि आनंद. ही पदवी सद्गुरू आपल्याला प्रदान करत असतात. ते नाम देतात, त्या नामाचं ध्यान केल्यानंतर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आनंद 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 या ठिकाणी निर्माण होतो. काय आज आनंद आहे बरं का. आनंदाचा फार मोठा या ठिकाणी उत्सव साजरा करताय. आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, सबाय अभ्यंतरी अवरा परमानंद रे, सबाय अभ्यंतरी अवरा परमानंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. भाऊच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण तो आनंद साजरा करतोय. फक्त या ठिकाणी या हा आनंद असा टिकून राहावा, त्याच्यासाठी आपल्याला नामाची गरज आहे. तो जो आता आनंद आपण उपभोगतो ना हा सतत टिकून राहणं, त्याला सदा आनंद काय म्हणतात? परमानंद, सदानंद, अखंड आनंद, स्वानंद अशी अनेक नावे. तो आनंद या ठिकाणी शेवटपर्यंत पुढे टिकून राहावा. आता आजच्या दिवस आहे भाऊच्या वाढदिवसाचा आनंद, उद्या आनंद नाही, पण उद्या आपण या ठिकाणी भाग्य या ठिकाणी की भाऊच्या वाढदिवसाला जो आज आनंद इथे प्राप्त होतो ना हा आनंद तुम्हाला शेवटपर्यंत टिकवता येतो. असं एक साधन आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. ते अनुग्रह या ठिकाणी तो सद्गुरूंना शरण जाऊन या ठिकाणी तो उपदेश घ्यावा. जो त्या नामाच्या चिंतनात या ठिकाणी राहतो ना, जो सतत नामाच्या चिंतनात, त्याला आनंद भेटतो, समाधान भेटतो. कारण समाधान, आनंद, सुख याचे कुठे बारामतीमध्ये दुकानं आहेत का? नाही, याचे दुकानं नाहीत बारामतीत. अख्ख्या जगातामध्ये सुख, समाधान आणि आनंदाचे दुकानं नाहीत. मग या वस्तू नाहीत का? आहेत. कुठं कुठं याचं दुकान? ते दुकान आमच्या संतांकडे आहे. कोणतं? आनंद, समाधान आणि सुखाचं जे दुकान आहे ना ती या ठिकाणी आमच्या संतांकडे. ती कशात मिळतं? समाधान कशात मिळतं ऐका. समाधान या ठिकाणी किती मोठी प्रॉपर्टी कमवलं म्हणून समाधान मिळलंच असं नाही. कारण ज्यांच्याकडले प्रॉपर्टी त्यांना विचारा तुम्ही समाधानी आहेत का, आणि मग ठरवा समाधानाची व्याख्या. समाधान कशात आहे? सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत सो, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष. आम्ही सदा नामाचा घोष करतो. जो कोणी भाग्यवान मनुष्य सतत नामाचा घोष करतो ना, सदा नाम घोष करू हरिकथा, जो हरिकथा करतो ऐकतो या ठिकाणी, तेने सदा चित्ता समाधान,
त्याच्या चित्ताला सतत समाधान होतं. समाधान पाहिजे का? तर सदा नामघोष करा, सतत त्या नामाचं चिंतन करा. पण नामाचं चिंतन करण्यासाठी, नाम घेण्यासाठी सद्गुरूकडे जा. अगोदर सद्गुरू शोधा, सद्गुरूकडून त्या नामाचा अनुग्रह घ्या, त्याचं चिंतन करा आणि मग मात्र सदा समाधान. सर्व सुख द्यालो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही सर्व सुख गेलो. आपल्याला सुख भेटतं का? सर्व सुख भेटतं. तुम्हाला जे प्राप्त झालंय आतापर्यंत, सुख प्राप्त झालं का? सर्व सुख प्राप्त झालं? सर्व सुख आज येथेची वळंगले, संतांचे देखील चरणांबुज. काय सर्व सुख कोणाकडे? संतांकडे. म्हणून सर्व सुखाची प्राप्ती ज्याला वाटत असेल करावा, आपल्याला सुख भेटते, सर्व सुख भेटत नाही. म्हणून नामात ते म्हणतात, सर्व सुख द्यालो. मी सर्व सुख परिधान केलंय. द्यालो म्हणजे परिधान केलंय. आता तुम्ही चांगले चांगले वस्त्र परिधान करून आले, किती भारी वाटतं का? आमच्या माता भगिनी या ठिकाणी दाग दागिने घातल्या, सर्व सुख भेटतं त्यांना, सर्व अलंकार घातल्यानंतर. तसो नामस्मरण करणारा वाक्य सुख या ठिकाणी त्या नामाच्या चिंतनामध्ये. सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भय. तिन्ही मी सांगितले बघ याच्यात, समाधान, सुख आणि आनंद. आनंदे निर्भय डुलत असो. आता मी त्या आनंदामध्ये या ठिकाणी आनंदाने बोलतो बरं का. जशी या ठिकाणी संत मीराबाई पहा, की संत मीराबाईंना या ठिकाणी सद्गुरू रोहिदास महाराज भेटले आणि रोहिदास महाराजांचा या ठिकाणी तो उपदेश झाला, ते नाम भेटलं. आणि ज्या वेळेस ते उपदेश झाला त्यावेळेस या ठिकाणी त्या नामाच्या चिंतनामध्ये काय ती मीराबाई आहे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. त्या नामामध्ये मग्न झाली ती. हे तो गली गली हरी गुण गाणे लगी. ती अगदी तिला एवढा आनंद प्राप्त झाला. मग तिला आनंद नव्हता का? ती बस राजाची सुकन्या होती, अगोदर ऐश्वर्य सगळ्या गोष्टी होत्या. परंतु आता जो सद्गुरु कृपेने, रोहिदास महाराजांच्या कृपेने जो आनंद प्राप्त झाला होता, तो अलौकिक आनंद होता. लौकिक आनंद वेगळा आणि अलौकिक आनंद या ठिकाणी वेगळा. तो अलौकिक आनंद या ठिकाणी मीराबाईला प्राप्त झाला. त्या आनंदामध्ये ती नाचायला लागली. आपल्याला आनंद झाला नाही का नाचतो? आता थोड्या वेळाने आहे आपल्याला या ठिकाणी नाचायचे सर्व आहे का नाही? भाऊच्या वाढदिवसाचा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायचा आपल्याला. काय म्हणजे इथं आनंद झाल्यानंतर, जसं या ठिकाणी एखाद्याच लग्न असल्यानंतर आपण नाचतो, वाढदिवस असल्या नाचतो, तसा या ठिकाणी ती मीराबाईला या ठिकाणी असा आनंद झाला. ती नाचायला लागली त्या आनंदामध्ये, त्या प्रभू प्रेमामध्ये नाचायला लागली. नाचूंगी 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 मैं तुम्हारे गुण गावत नाचूंगी, अपने महल में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. हरिगुण गावत या ठिकाणी त्या भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन तो सदा आनंद तिला प्राप्त झाला. कोणता आनंद? सदानंद जो आहे ना. आणि आपल्याला सदानंद प्राप्त करून घ्यायचा असेल, ज्याला वाटतं ना सदा आनंद प्राप्त व्हावा, सतत सुख प्राप्त व्हावा, आपल्याला समाधान प्राप्त व्हावा, तर या ठिकाणी मनुष्य जन्माला आल्यानंतर या ठिकाणी भक्ती करा. भक्ती मधला आनंद हा सदा आनंद आहे. त्या भगवंताच्या नामाचा या ठिकाणी स्वीकार करा. कारण नामाचा स्वीकार केला तर तो या ठिकाणी सदानंद होणार आहे. एरवी या ठिकाणी काही क्षणापुरता आनंद, आपल्या संसारात काही वस्तूपासून आनंद भेटतो ना, या संसारामध्ये ती वस्तू आहे तोपर्यंत आनंद आहे. ती वस्तू संपली की आपला आनंद संपला. म्हणून या ठिकाणी सतत आनंद ज्याला वाटतं ना भावा, त्यांनी प्रथम या ठिकाणी सद्गुरूंना शरण जावं. मनुष्य देहाला आल्यानंतर सद्गुरूंना शरण नाही गेलं तर जन्म व्हायला जातो. जन्म ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वायाला गेला. म्हणून अर्जुनाला या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उपदेश प्रसंगी या ठिकाणी सांगतायत, अर्जुना आहा खटखटाये ओकटे या मृत्यूलोकीचे उपराटे. या मृत्यूलोकामध्ये तू जिथे जन्माला आलास ना अर्जुना, या मृत्यूलोकाचं उलट आहे म्हणले. कसं आहे?
उलट उलट म्हणजे आपण डोक्यात टोपी घातली का नाही काका, डोक्यात टोपी घातली का? टोपी डोकं घातलं, डोक्यात घातली, असं डोकं तोडलं आणि त्याच्यात टोपी घातली, बरोबर ना? हे उलट कसं आहे हे जग ते सांगतो. काय टोपी डोकं घालतो पण म्हणतो काय? डोक्यात टोपी घातली का म्हणतो. पायात चप्पल घालता का चपलीत पाय घालता? पायाच्या म्हणतात काय म्हणतात? पाय चप्पल घातली का पाय चिरावं लागेल आणि त्याच्यात चप्पल घालावं लागेल. हा, हे असं उलट आहे. हे जगाचं कसं आहे? उलट आहे. या ठिकाणी मला सांगा, या उलट्या जगामध्ये या ठिकाणी जन्माला आले. हे जग कसं आहे? हे जग उलट आहे का सर्व? म्हणून या उलट्या जगामध्ये आपण जन्माला आलो. माहिती का या ठिकाणी जिथं खरं असतं ना, आता ज्या ठिकाणी बघा एखाद्या ठिकाणी जर काय किरकिर चाललेली असते ना, असं भांडण वगैरे वादविवाद चाललेला असतो, शाणे माणसं आलेले म्हणते काय कीर्तन लावलं रे, काय म्हणते आता कीर्तन चाललं का तिथे? आणि जिथं काय कीर्तन चालू असेल, प्रवचन चालू असेल, तिथं काय लग्नाला लावली? या ठिकाणी उलट जग आहे. म्हणून या ठिकाणी तू या जगामध्ये जन्माला आलास. अर्जुना, तू काय कर आता? या भक्तीच्या वाटेला झडझडून बाहेर निघ, पटकिनी या ठिकाणी अंग झाडून वेगळा निघ. जसं मग श्यामल महाराजांनी उदाहरण दिलं, म्हणजे एखादा व्यक्ती या ठिकाणी झोपलेला आहे आणि त्याच्या अंगावर या ठिकाणी असा साप टाकावा. कसा या ठिकाणी अंग झाडून पळतो, तसा पटकिनी तू मनुष्य जन्माला आलाय ना, तर काय कर? झडझडून या वैला निघ, या भक्तीच्या वाटेला. काय या भक्तीच्या वाटेला तू भक्ती कर अर्जुना. आणि जर तू भक्ती केली तरच तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळणार आहेस. माझ्या स्वरूपाला माझ्यापाशी येऊन केव्हा मिळशील? तर भक्ती केली तरच या ठिकाणी माझ्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. तुला वाटत असेल या ठिकाणी माझ्या बरोबर तुला वैकुंठाला यायचं, या ठिकाणी निज धामाला माझ्या बरोबर यायचं, तर तू भक्ती केल्याशिवाय तिथपर्यंत तू येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी तू भक्ती कर. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. जी भक्ती केल्यानंतर ती भक्ती तुला अव्यंग अशा माझ्या निज धामापर्यंत घेऊन पोहोचवेल. म्हणून मनुष्य देहाला आल्यानंतर अर्जुनाचं निमित्त केलंय की कुणाला सांगितलंय? अरे तुम्हाला मला सांगितलंय हे अर्जुनाचं निमित्त केलंय. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशवनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडले या जगाचे. अर्जुनाचं निमित्त केलं. गाई वासराचं निमित्त करून या ठिकाणी आपल्या सरदाराला या ठिकाणी दूध दिले. तसं अर्जुनाचं निमित्त केलं भगवान श्रीकृष्णाने, आणि ते असणार ज्ञान जगाच्या पुढे मांडलेलं आहे. ते अर्जुनाचे निराजे गीता प्रकाशवनी श्रीराजे, आणि संसारा एवढे थोर ओझे फिरले या जगाचे. सगळ्या जगाचं संसाराचं जे मोज आहे ना आपल्या या ठिकाणी फिरलं. म्हणून या ठिकाणी आपण प्रत्येकाने हा सुंदर असा हा बोध, हा उपदेश फक्त अर्जुनाला नाहीये. हा उपदेश कोणाला केलाय? अर्जुनाचं निमित्त करून. तर तुम्हाला सर्व मानवाला या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी उपदेश केलेला आहे की तुम्ही भक्ती करा. कारण भक्ती करण्यासाठी या ठिकाणी एवढा मनुष्य देह आहे. इतर देहामध्ये भक्ती करता येत नाही. कधी ऐकलं का या ठिकाणी? म्हणले आता प्रवचनाला सगळे म्हणले गल्लीतले या ठिकाणी सर्व गाढवा आले तर प्रवचनाला येऊन बसले तर कीर्तन ऐकायला लागले. कसं काय गाढव कसं काय येतील प्रवचनाला? त्याला ते कळत नाही. त्या पशु पक्षीला कळत नाही. आता हे शिमण्या कावळं पण या ठिकाणी प्रवचन ऐकतात, त्यांना ते कळतंय का? ते कळत नाही. आपल्याला प्रत्येक मानवाला मात्र कळतात. मी काय शब्द बोलतोय हे कळतायत का? हे जी बुद्धी दिलेली आहे ना, ही वाचा दिलेली आहे ना, फक्त
बुद्ध मानवाला या ठिकाणी प्रदान केलेले आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सुफळ सिद्धी. बुद्धीची श्रीमंती ईश्वराने फक्त मानवाला अर्पण केलेले आहे. म्हणून या ठिकाणी आपण जसं संसार बुद्धीने करतो ना, तसा परमार्थ पण या ठिकाणी बुद्धीने करावा. या ठिकाणी आपल्या बुद्धीमध्ये कोणताही कर्म करा, पण आपल्या बुद्धीमध्ये या ठिकाणी सद्गुरूने दिलेल्या नामाचं या ठिकाणी स्मरण सतत असावा. जर आपण नामाचं स्मरण करत संसार केला तर या ठिकाणी हा संसार आनंदाचा होतो बरं का. म्हणजे बरोबर भाऊंचा संसार आनंदाचा झाला. आणि तुम्हाला तेच भाऊंना सांगायचं या प्रवचनाच्या माध्यमातून की तुमचा पण संसार या ठिकाणी सुखाचा व्हावा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे होईल तिन्ही लोक. ज्ञानोबाराय म्हणतात अवघाची संसार. तुमच्या सगळ्यांचा माझं जर ऐकलं ना तर तुमच्या सगळ्यांचा संसार माझ्यासारखा सुखाचा होईल. या ठिकाणी आपला पण संसार या ठिकाणी सुखाचा होतो. आतापर्यंत झालेला संसार दुःखाचा होता का सुखाचा होता? जेणेतेने मनाला विचार करून पाहिजे. सगळ्यांना माहिती कसा होता. परंतु आता जर इथून पुढे जर सुखाचा संसार व्हावा असं वाटत असेल तर या ठिकाणी सद्गुरू करणं गरजेचं आहे. नामाचा अनुग्रह घेणं गरजेचं आहे. आणि त्या नाम साधनेमध्ये या ठिकाणी जर आपला संसार झाला ना तर बघा काय आनंद येतो. हा संसार एरवी परमार्थ विरहित जर संसार केला तर तो दुःख देतो बरं का. शेवटी काय व्हायना म्हातारपणाला रडावं लागेल. लक्षात घ्या, म्हातारपणाला का व्हायना पण रडावं लागेल. शेवटी म्हणणार तुम्ही एक दिवशी महाराज या ठिकाणी आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत, आम्हाला या ठिकाणी फार हाल अपेक्षा या ठिकाणी होत आहेत, आम्हाला त्रास होतो. आम्ही अरे यांच्यासाठी काय केलं? अरे बाबूंचं भाग्य आहे ते परमार्थिक आहे म्हणून त्यांची मुलं, त्यांच्या असणाऱ्या मुली, त्यांचे असणारे सर्व या ठिकाणी त्यांचा निकटचा या ठिकाणी त्यांच्या घराशी नामचा संबंध आहे. की काय या ठिकाणी करताय तेवढा आनंद उत्सव जाऊ द्या. काय करायचं या ठिकाणी उगं विनाकारण ना हा खर्च आहे का नाही. परंतु या ठिकाणी हे तुम्ही घातलेले संसार भाऊ, तुम्ही घातलेले संस्कार या मुलावरती या ठिकाणी तुमच्या परिवारावरती आहेत. म्हणून या ठिकाणी तुमचा आनंद उत्सव साजरा करताय. कारण संस्कार आता कलियुगामध्ये अत्यंत गरजेचे. मंडळी तुम्ही सगळे सुशिक्षित माणसं या ठिकाणी आणि छत्रपतीच्या वंशातील या ठिकाणी आपण सर्वजण आहोत. काय सुशिक्षित माणसं इथं पुढे बसलेले. आता आपल्याला प्रत्येकाला बहुतेक करून सर्वांना जसं शिक्षणाचं महत्व पूर्वीच्या काळी 50 वर्षापूर्वी शिक्षणाचं महत्व समाजाला समजत नव्हतं, पण या ठिकाणी ते प्रौढ शिक्षण वगैरे या ठिकाणी सगळे या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर आता प्रत्येकाला शिक्षणाचं महत्व समजायला लागले. प्रत्येक आज माणूस या ठिकाणी, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी या ठिकाणी सुशिक्षित आहे. आज शिक्षणाचं महत्व या ठिकाणी आपल्याला कळालं. परंतु आपण आपल्याला आपले मुलं सुसंस्कृत व्हावे याचं महत्व आणि चांगल्या चांगल्याला कळालं नाही बरं का. सांगू का, सुशिक्षित होण्याच्या पेक्षाही सुसंस्कृत होणं मुलं आपले या ठिकाणी फार अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. जर आपले मुलं सुसंस्कृत झाले नाही तर आपण केलेलं कष्ट या ठिकाणी वायाला जाणार आहे. ते या ठिकाणी कित्येक डोळ्यांनी या ठिकाणी उदाहरण पाहतो आपण. हे वाडवडिलांनी या ठिकाणी अत्यंत कष्ट परिश्रम करून या ठिकाणी कमवलेलं असतं. या ठिकाणी कुठंतरी त्यांच्यावरती संस्कार नाही झाले, चुकीचे संस्कार झाले, विषयाधीन होतात, अनेक विषय त्यांना या ठिकाणी जडतात आणि अनेक विषयाच्या त्याच्यामध्ये आई वडिलांचं नाव पण घालतात, प्रॉपर्टी पण घालून टाकतात आणि अगदी या वाड वडिलांचा तिरस्कार करायला लागतात परत. म्हणून अशी वेळ येऊ नये याच्यासाठी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी याचा विचार या ठिकाणी करावा. सतत मंडळी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना झाली म्हणजे कुणाची इच्छा होती स्वराज्याची स्थापना व्हावी? कुणाची इच्छा होती? हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी ही श्रींची इच्छा. कुणाची?
मातोश्रींची इच्छा होती, हा छत्रपतीच्या आईंची इच्छा होती, म्हणून या ठिकाणी एका मातेची इच्छा असल्यामुळे या ठिकाणी आपलं या ठिकाणी सर्व पारंपरिक आपण गेलो होतो, परंतु या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची एका स्त्रीची इच्छा होती, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली का? कारण एका आईची इच्छा आहे. म्हणून तुमच्या माता भगिनींना विनंती आहे, तुमच्याकडे एवढी सामर्थ्य आहे, तुमची एकाची जरी इच्छा असली ना मंडळी, आपण कुणाचे मुलं व्हावं हे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाचे बाप होणार, आपण कोणाची आई होणार हे आपल्या हातात आहे. आपल्या तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणाचे बाप असणार, तुम्ही कलेक्टरचे बाप असणार का, डॉक्टरचे बाप असणार का, इंजिनियरचे बाप असणार का, एखाद्या समाजसेवकाचे बाप असणार का, एखाद्या पंतप्रधानाचे बाप असणार का, तुम्ही एखाद्या महात्म्याचे बाप असणार, तुम्ही ते एखाद्या महात्म्याची आई असणार. हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी आपण जसे संस्कार ना, मी नेहमी सांगत असतो, खान तसे खापर माय तसे लेकर, खान तसे खापर माय तसे लेकर. जसे खान असतील ना, जशी खान असेल, लाल मातीची खान असली तर त्याची जर मडकी बनवली तर कसले दिसतील? ते काळे दिसतील का? लाल दिसतील. पांढऱ्या मातीची जर या ठिकाणी मडके बनवले तर पांढरे दिसतील. काळ्या मातीचे बनवले तर खान तसे खापर माय तसे लेकर. आई वडील या ठिकाणी धन्य, हे फार भाग्यवान आहेत या ठिकाणी. म्हणून आज ते लेकर येतं बरं का. खान तसे खापर माय तसे लेकर. या ठिकाणी भाऊंच्या या ठिकाणी मुलींनी पण या ठिकाणी नाम घेतलेलं आहे. मुलींनी पण एक परमार्थिक वारसा त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे त्यांच्याकडे, कारण हा वारसा महत्वाचा आहे. आपण या ठिकाणी या प्रॉपर्टीला वारस होतो, बाकीच्या या प्रॉपर्टीला वारस होतो, आपण आपल्या घराला वारस होतो, आपल्या जमिनीला वारस होतो, भांडण करतो त्याच्यासाठी. परंतु आपल्या वाडवडिलांची या ठिकाणी जी काही खरी प्रॉपर्टी ना, आध्यात्मिक प्रॉपर्टी, या ठिकाणी ते पण आपण त्याला वारस होणं गरजेचं आहे. ज्यांच्या घरात आई वडील वारकरी आहेत ना, या मुलांनी या ठिकाणी, त्या मुलींनी या ठिकाणी माळ घालावा, नाम घ्यावा. बाकीच्यांनी घेऊ नये का, बाकीच्यांनी करावा, तर कमीत कमी त्यांनी त्यांचा तो वारसा, आपल्या संतांचा वारसा आपण चालवायला पाहिजे. आपल्या गुरुचा वारसा या ठिकाणी चालवायला पाहिजे. हे खरे या ठिकाणी वारसा चालवणारे या ठिकाणी असं हे असणारे परिवार या ठिकाणी, या परिवाराचा या ठिकाणी हा या ठिकाणी फार मोठा आनंदाचा क्षण, आनंदाचा असणारा या ठिकाणी हा दिवस. आणि त्या आनंदाच्या दिवसामध्ये या ठिकाणी बरोबर त्यांच्या आनंदामध्ये या ठिकाणी सामील होण्यासाठी आलेले सर्व या ठिकाणी असणारे नातेवाईक, मित्रमंडळी, अपेष्ट, हितचिंतक सर्व या ठिकाणी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवलेली आहे. अशाच प्रकारचं या ठिकाणी यांच्या कुटुंबावरती या ठिकाणी आपलं प्रेम असावं, आणि आहे आपल्या सर्वांचं प्रेम. म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा या ठिकाणी त्या अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो, असे जे भगवंताचे असणारे भक्त नामदेव महाराज पण या ठिकाणी सांगतात, अकल्प आविष्य भावे तयापुळा. अकल्प 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 आविष्य भावे तयापुळा. माझी या सकळ हरीच्या दासा, माझ्या सगळ्या हरीच्या दासांना कल्पनेची बाधा न हो कोणे काली, ही संत मंडळी सुखी असो. अशा या ठिकाणी महान विभूती या ठिकाणी असणाऱ्या भाऊंना या ठिकाणी परिवार या ठिकाणी वंदन करतो. त्या अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला माझी हृदयस्थ गुरु संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा पांडुरंगाला आदी करून माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या चरणावरती या ठिकाणी एक विनंती करतो. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण तर सर्वजण अभिष्ट चिंतनासाठीच आलेला आहात, तरी पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी त्या परमात्म्याला विनंती करतो, भाऊंना या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी यांना शतक महोत्सव यांचा साजरा व्हावा इथंच या कार्यालयामध्ये. अशा प्रकारच्या या ठिकाणी परमात्म्याला विनंती करतो. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी या परिवाराचं असणारं
एक ऋण व्यक्त करतो किंवा एक आदर्श ठेवलेला आहे आपल्या वाडवडिलांच्या निमित्ताने, वडिलांच्या आईच्या निमित्ताने. म्हणून या ठिकाणी त्यांचे असणारे चिरंजीव विजय सिंह या ठिकाणी निंबाळकर आणि त्यांचे असणारे 3 भगिनी तेजश्रीताई, मंजुश्री आणि राजश्री आणि त्यांचे असणारे या ठिकाणी सुनबाई मधुराताई, त्यांचे असणारे 2 नातू 2 नाती आणि महत्वाचं नाव घ्यायचं राहिलं ते म्हणजे या ठिकाणी त्यांचे असणारे 3 जावई. खूप या ठिकाणी चांगले जवळजवळ आमचे त्यांचे सगळ्यांचेच प्रेमाचे संबंध आहेत. या कार्यालयामध्ये या ठिकाणी मालक या ठिकाणी सर्वच या ठिकाणी गायकवाड परिवार आणि त्यांनी या ठिकाणी एवढ्या याच्या वातावरणात त्याच्या डबल कार्यक्रमावरती पण चालू तरी पण या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून या ठिकाणी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. या सर्व परिवारांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि भाऊंच्या या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी लाख 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 शुभेच्छा देऊन माझ्या प्रवचनरूपी शिबिराला पूर्ण विराम देतो. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय, सदा शंकर की जय, मंगलमूर्ती महादेव. जय हरी रामकृष्ण हरी. बघा मंडळी, 4 नद्या एकत्र आल्या की संगम होतो, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तयार होतं. अगदी त्याप्रमाणे 4 भक्त एकत्र आले की संगम होतो, त्याला सत्संग असं म्हटलं जातं. आणि जीवनामध्ये सत्संग का करायचा असतो तर आपल्या मनाचं पावित्र्य राखण्यासाठी आणि देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी सत्संग करायचा असतो. आणि मग म्हटलं जातं सत्संग चालू जिथे प्रत्यक्ष भगवान उभा तिथे. मंडळी, आपण सर्वांना ज्ञात आहे की पवित्र पावनभूमी बारामती या पुण्यनगरीमध्ये आज या ठिकाणी श्रीमान विलासराव ज्ञानदेवराव राजे निंबाळकर यांचं 75वे अभिष्ट चिंतन आणि त्याचबरोबर आदरणीय विलास भाऊ आणि पुष्पलता काकी